नमस्कार. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाफेडने सांगितलं आहे की आम्ही 1580 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करतोय आणि त्याच्या अटी आम्ही काहीतरी शिथिल केला आहे. 55 mm पेक्षा छोटा कांदा आम्ही खरेदी करणार आहोत. खऱ्या अर्थानं माझा नाफेडला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही 1580 जो दर दिला आहे तोच तुटपुंजा आहे. आपण जर बघितलं तर 1500 मागच्या वर्षी नाफेडने 2500 रुपये क्विंटल पर्यंत आम्हाला कांद्याला दर दिला होता. त्या वर्षापेक्षा या वर्षी मजुरी असेल, उत्पादन खर्च असेल, पेस्टिसाईड असतील, खादी असतील, खतांच्या किमती भरमसाठ वाढलेला आहे. एवढा आमचा उत्पादन खर्च वाढलेला असताना तुम्ही त्याच्यापेक्षा 1000 रुपये क्विंटलने आम्हाला कमी दर देताय. खऱ्या अर्थानं हा आमचा सर्वसामान्य कांदा उत्पादकांवरचा खूप मोठा अन्याय आहे. मी सरकारला विनंती करते की सरकारने त्वरित 2500 रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करावा आणि तोही लासलगाव सारख्या अनेक बाजार समित्या असतील, या बाजार समितीच्या माध्यमातून तो खरेदी करावा आणि 2500 रुपये क्विंटल दरापेक्षा कमी दराने एकही कांदा नाफेडच्या गोडाऊनमध्ये जाता कामा नये. आणि जर तसा गेला तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आवाज उठू आणि 1500 रुपये आणि 1580 रुपये दराने आम्ही नाफेडला कांदा खरेदी करू देणार नाही. कारण लासलगावमध्ये आज उच्च प्रतीचा कांदा 16, 17, 18 रुपये किलो दराने खरेदी होतोय. जर व्यापारी एवढ्या दराने खरेदी करत असतील तर नाफेडने तो 25 रुपये किलो दराने खरेदीच केला पाहिजे असं आमचं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे. तरच शेतकरी कुठेतरी काहीतरी जगेल, नाहीतर कांदा शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कांदा शेती ही संपूर्णपणे मागील 2 वर्षापासून तोट्यामध्ये चालली आहे. त्यामुळे सरकारला विनंती करतो की सरकारने त्वरित या नाफेडच्या बाबतीमध्ये जे काही अटीबिटी शिथिल करताय हे नाटकं बंद करून 2500 रुपये क्विंटल दराने मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करावा. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी होती की जे काही नाफेड आणि NCCFच्या मार्फत कांदा खरेदी केला जाईल त्याच्यामध्ये बऱ्याचशा अटी त्या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि त्या अटी आता काल कुठेतरी शिथिल करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यानंतर बाजारभावाबरोबर शेतकऱ्यांचा थोडासा आक्षेप होता की जो काही 1580चा दर ठरवलेला आहे तो शेतकऱ्यांना मान्य नाही, त्याचाही पुनर्विचार या ठिकाणी झाला पाहिजे. आणि वास्तविक आता ज्या शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की जे काही निर्णय होत आहे ते खाली ग्राउंड लेवल येईपर्यंत बराचसा वेळ जातो आणि तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातातला कांदा हा निघून जातो. म्हणून तत्काळ अंमलबजावणीसुद्धा या निर्णयाची होणं अपेक्षित आहे अशी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.